कसलं काय, भांडी घासायची राहिली आहेत. काय नाही, सगळं मलाच करायला लागतं. नाही ग आई, दिवसभर काम करून करून नुसता वैताग येतो ह्यांचं. नुसतं दिवसभर काम करत बसा आणि एकाचीही मदत नसते मला. दिवसभर मी एकटीच मरमर मरते. ह्यांना फक्त टिफिन द्या. आणि काय ती जिम लावली आहे ना त्या रिंकूनी, तेव्हापासून फक्त तिला ते काय ते हे नाही खाणार ते नाही खाणार, काय त्यांचं ते म्हणतात ते डाईट फाईट तो करायचा असतो. तो फक्त तो वेगळा बनवा, ह्यांचं जेवण वेगळं बनवा. त्याला डब्याला 2-2 भाज्या, काकडी आणि ते गाजर बिजर काय ते म्हणतात त्याला, ते सॅलेड बिलेट तेही वेगळं बनवा. अरे सगळ्यात मोठं टेन्शन तर हे भाज्यांचं आहे. काय भाजी बनवायची, ही भाजी बनवू का ती भाजी बनवू, असं होतं. सकाळी वेगळी बनवली की लगेच संध्याकाळच्या भाजीचं टेन्शन होतं. आणि त्यात ह्यांची नाटकं, एक ही भाजी खातो तर एक ती भाजी खात नाही. मग 2-2 भाज्यांची कुटाणे करत बसावं. नुसता कंटाळा आलाय मला तर. अरे साधा दळणाचा 10 किलोचा डब्बा जरी आणायला सांगितला ना तरी म्हणतात की मम्मी मी थकलोय, मी थकली आहे, मी आत्ताच आलो जिमवरून, हे आणि ते त्यांची कारणं. अरे म्हणजे पैसे देऊन तिथे जिममध्ये लोखंड उचलायला जाता तुम्ही आणि घरातलं दळणाचा डब्बा कोण उचलणार, तर आई. जेव्हापासून ती जिम लावली ना तेव्हापासून ते काय त्यांचं ते ओट्स आणि हे आणि ते, आणि फक्त त्यांना ते ओट्स खा आणि ते पीनट बटर लावून खा, बस तेवढंच. असं भाजी भाकरी खायला नको ह्यांना. त्यांच्यानी म्हणतात की जेवण खाऊन कुठे बॉडी बनते का. आमच्या वेळेस नव्हते बाबा हे चोचले, ह्यांच्याच वेळेस काय काय अजून बघावं लागणार आहे देव जाणे.